मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. आय लव्ह यू. तुझ्या मागं मी पडतो भोवऱ्यासारखा, तुझ्या मागं मी पडतो भोवऱ्यासारखा. पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा, पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू. आय लव्ह यू. तुझ्या मागं मी पडतो भोवऱ्यासारखा, तुझ्या मागं मी पडतो भोवऱ्यासारखा. पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा, पिल्लू चेहरा तुझा मोगऱ्यासारखा. मित्रांनो, तर न टाइम वेस्ट आपण डायरेक्ट ह्या व्हिडिओच्या एडिटिंगला सुरुवात करूया. त्याआधी जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ एडिटिंगचे टोटल मिळून जाईल. आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मेटल आहे ते सर्व तुम्हाला आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. हा जो टायटस आहे तो तुम्हाला समजलं असेल, आपण CapCut ॲप्लिकेशनमधून क्रिएट केलेला आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो फोटो आहे, जे आपण तुम्ही फोटोचा टायटस क्रिएट करणार आहात तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता आपण जसं सांगतोय त्यानुसार तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आहे तो करायचा आहे. तर सिम्पली आपण प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकाल की ना, जसं मी सांगत आहे त्यानुसार तुमचा जो फोटो आहे ते कट करून घ्यायचा आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपण जे सॉन्ग दिले आहे इथून साऊंडच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्ही सॉन्ग आहे ते ऑल मेटलमध्ये जाऊन डाउनलोड करून इथून ॲड करायचे सॉन्ग. इथून ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचे, जेवढं आपलं सॉन्ग आहे तेवढा तुमचा फोटो इथून अशा प्रकारे वाढवायचा आहे. तर इथून तुम्ही वाढवू शकता, जसं आता तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे. वाढवल्यानंतर आता तुम्हाला ह्यावेळची जी बीट आहे त्यानुसार तुमचा फोटो आहे तो कट करायचा आहे. फोटो कसा कट करतात तर त्या फोटोवरती क्लिक करायची, जी पण आपली बीटमा आहे त्या बीटमापाशी यायचं आणि त्या फोटोवरती क्लिक करू. इथून पहिला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, अशा प्रकारे तुमचा फोटो इथून कट होईल. तर आता तुम्हाला काय करायचं, जशी मी बीट सांगत आहे त्यानुसार तुमचा जो फोटो आहे इथून कट करून घ्यायचा आहे. आता आपल्या पहिली बीट आहे ती आपली 6 सेकंदाच्या थोडी पुढं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर येते यायचे आणि इथून तुम्हाला आहे ना एक फोटोवरती क्लिक करून इथून कट करायचं आहे. बीट इथे आपली पहिली आहे ते इथून एक फोटो कट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला 10 सेकंदाचे तिथे यायचं आहे, तिथून एक बीट आहे तिथे तुमचा फोटो कट करायचा अशा प्रकारे. आता तुम्हाला 14 सेकंदाचे तिथे यायचे. आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून इथून एक बीट करायची, म्हणजे आपले बीट मार्क करायची. फक्त तुम्हाला इथून फोटो कट करायचा आहे. आता तुम्हाला 18 सेकंदाच्या थोडं मागे यायचं आणि इथून एक फोटो कट करायचा आहे. 18 सेकंदाच्या थोडं मागे आलं की इथून फोटो कट केल्यानंतर इथून तुमचा अशा प्रकारे फोटो होऊन जाईल. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली 20 सेकंद आहे त्याच्या पुढे एक टिंब आहे, त्या टिंबाच्या बरोबर एक तुम्हाला कट टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फोटोचे आहे तो बीट मार तुम्ही कट करायची तुमच्या CapCut ॲप्लिकेशनमध्ये. तर आता तुम्हाला समजलं असेल ह्या व्हिडिओची जी बीट आहे म्हणजे सॉन्गची जी बीट आहे ते कशा प्रकारे आहे. तर आता सिम्पली तुम्हाला मी जसे सांगतो इफेक्ट तसे ॲड करायचे. तुम्हाला आता काय करायचे, इथून आहे ना सिम्पली बॅक करायचे आणि इथून इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचे. इफेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला खूप सारे इफेक्ट मिळून जातील. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून ट्रेंडिंगच्या अजून थोडं स्क्रोल करायचं, अजून एक स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना किती नंबरचा आपला जो इफेक्ट आहे तो 9 नंबरचा आहे. ते तुम्ही बघू शकाल की हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. तर हा इफेक्टवर सिलेक्ट करायचे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा पण आपले इफेक्ट पाहिजे तेवढा इथे सेट करायचं आहे. तर आपण काय करूया, 5 सेकंदाचे इथे जो टिंब आहे म्हणजे 4 आणि 6च्या मध्ये एक टिंब आहे त्याच्या थोडं पुढे नेऊया आणि इथून अशा प्रकारे सेट करायचा आहे ही जी इफेक्टची लाईन आहे ती. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो पहिला इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच मिळून जाईल. तो कुठं मिळून जाईल सिम्पली सांगतो तुम्हाला. तर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर खाली स्क्रोल करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही आल्यानंतर नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये इथून अशा प्रकारे स्क्रोल करायचे खाली खाली आणि इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुम्ही आपला काय करायचं इफेक्ट आहे तो इथून ॲडजस्ट केल्यानंतर सिम्पली तुम्ही ॲडजस्टमध्ये जाऊन हे जे स्पीड आहे ती संपूर्ण 0 करून द्यायचं आहे. 0 केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथून जर तुमचा इफेक्ट मोठा असेल अशा प्रकारे तो थोडं आपल्याला लहान करायचं अशा प्रकारे, जेणेकरून इथून जे डायलॉग सुरू होते ते होऊन जातील आणि जो आपला फोटो आहे तो म्हणजे जास्त फोटो होऊन जातील. ते अशा प्रकारे इथून हा जो फोटो आहे तो ॲड करा, म्हणजे फोटो नाही इफेक्ट, तर तो ॲड करायचा येते. त्याच्यानंतर इथून जो आपला फोटो सेक होत आहे तो सुद्धा आपण व्हिडिओ इफेक्टमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला आहे ना त्याच ऑप्शनमध्ये हेच ऑप्शनमध्ये नाईट क्लबमध्ये तुम्हाला इथून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे एक सेकचा इफेक्ट मिळून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकाल की सेकचा इफेक्ट आहे तो ॲड करायचा अशा प्रकारे. आणि एवढी जी लाईन आहे ती मोठी झालेली, तर आपल्याला काय करायचं आहे
जिथून आपण फोटो कट केलाय त्याच्या थोडी मागे ना अशा प्रकारे ॲड करायचं आहे आणि इथून सुद्धा आपल्या अशा प्रकारे सेट करायचं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं तशा प्रकारे इथून फोटो आहे तो म्हणजे फोटोज बोलतोय आपण इफेक्ट आहे तो इथे ॲडजस्ट करायची लेअर त्याची. सिम्पली आता इथून आपण कट करूया. इथून जे आपले 3 लेअरचे फोटो येतात तर एक डावीकडे उजवीकडे असा आहे फोटो तो ते देण्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे पहिले जे आपण फोटो कट केले आहे ते यायचं आहे आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि यातून स्क्रोल करायचं आहे आणि स्क्रोल करायचं आहे अजून आणि इथे एक ऑप्शन मिळून जाईल हा. त्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला कितव्या नंबरचा इफेक्ट आहे तर 5व्या नंबरचा हा जो इफेक्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे. ओके, ॲड केल्यानंतर ह्याची जी लाईन आहे ती संपूर्ण न्यायची म्हणजे आपली जी दुसरी बीट आहे संपत आहे तिथे जिथून आपण दुसरा फोटो कट केला आहे तिथपर्यंत. तिथून कट केल्यानंतर सिम्पली ॲडजस्ट केल्यानंतर लेअर आपल्या ॲडजस्टमध्ये जायचे आणि खालची जी लाईन आहे ती आपल्या 0 न्यायची आणि जर तुमचा फोटो आहे तो नसेल ॲडजस्ट झाला वरच्या लाईनीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे. तर इथून आपण डिलीट करूया आणि इथून एक इफेक्ट येत आहे ओरली तर तो सिम्पली तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल. इथे बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्स एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला खूप सारे ओरली मिळून जातील. त्यामध्ये इथून तुम्ही ना इथे बघू शकाल की इलेक्ट्रिकचा आपण केलेला आहे तर हा जो आहे शेवटून 3 नंबरचा इफेक्ट आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि याची ॲडजस्ट आहे ती मध्यभागी ठेवायची इकडून पण कमी करायचं आहे आणि हे इकडून पण. ओके, अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून पुन्हा एक ओरली येतोय. जर तुम्हाला ओरली बदलायचं असेल सिम्पली काय करायचे त्याच लेअरवरती क्लिक करायचे इथून कॉपी लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटो आणायचा आहे आणि इथून जे आहे वरच्या फोटोच्या मधल्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. पुन्हा त्या लेअरमध्ये जायचे आणि रिप्लेस इफेक्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला दुसरा इफेक्ट आहे तो ॲड करायचा अशा प्रकारे. ओके, जसं मी इथे करत आहे तशा प्रकारे इथून आपला जो इफेक्ट आहे तो इथे आहे. ओके, तर इथून आपण डिलीट करू आणि हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ग्लोईंग लाईन्समध्येच मिळून जाईल इथून त्याच्यावरचाच मिळून जाईल. तर तो इफेक्ट इथे सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. आणि हा जो दुसरा ग्लिच इफेक्ट येत आहे ते सिम्पली तुम्हाला आपण ह्या लेअरपाशी यायचे जिथून म्हणजे फोटो कट केला आहे तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं ग्लिचच्या ऑप्शनमध्ये जायचं. इथून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना कितव्या नंबरचा इफेक्ट आहे तर जाऊ द्या इथून सिम्पली तुम्ही नाव बघा आणि हे इफेक्ट ॲडजस्ट करायचं म्हणजे सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची जी लाईन आहे ते आपल्या पहिल्या फोटो कट केला आहे म्हणजे जिथून आपली बीट संपत आहे तिथपर्यंतच हा जो ग्लिच इफेक्ट आहे तो द्यायचा आहे आणि इथून आपण डिलीट करा. तर हे समजलं असेल आणि पुन्हा आपले इथे जे फोटो येतात ते सिम्पली तुम्हाला काय करायचं इथून हे जी लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं कॉपी लेअर आणि इथून अशा प्रकारे स्क्रोल करत आणायचा आहे इथे ठेवायचा आहे. ओके, आणि ह्याची जी स्पीड आहे ती आपण किती ठेवली बघूया तर 0 आहे तुम्ही पण इथे 0 ठेवा. ओके, तर अशा प्रकारे इथून ॲडजस्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथून हा जो 3 फोटो येतात तर ते तुम्हाला कसं करायचं आहे सिम्पली ह्या जो इफेक्ट आहे जिथून संपत आहे इथून आपला फोटो कट केला त्याच्या पुढची जी लेअर मध्यभागी यायची त्या फोटोच्या आणि बॉडी इफेक्टमध्ये जाऊन इथून तुम्हाला आहे ना सिम्पली पहिलाच इफेक्ट ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल तो इथे ॲडजस्ट करायचा अशा प्रकारे. हा जो इफेक्ट आहे तो मोठं झाल्यानंतर इथून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. ॲडजस्ट केल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन इथून तुम्हाला कलर आहे तो 0 न्यायचा आहे आणि इथून अशा प्रकारे तुमचा फोटो आहे तो 3 होऊन जातील. आणि इथून एक आज असा जो फोटो आहे फोटो तो सुद्धा आपण व्हिडिओ इफेक्टमध्ये दिले आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनला गेल्यानंतर 3 नाही सॉरी तर कुठे आपला तो इफेक्ट तर बघूया पुन्हा आपण ह्याच्यामध्ये जाऊ त्या इफेक्टवरती क्लिक करूया रिप्लेस इफेक्ट आणि ह्यातून तुम्हाला 2 नंबरचाच ऑप्शन आहे 3 नंबरचा आहे सॉरी तर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला कितवा आहे शेवटून 8 नंबरचा इफेक्ट आहे TV ऑन तर तो इफेक्ट ॲड करायचा आणि ह्याची जी लाईन आहे ती आपल्याला अशा प्रकारे थोडीच ठेवायची आणि अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे हे जे पहिल्या फोटोला काय आपण इथून इफेक्ट दिलेला नाही तर सिम्पली हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचे ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे कॉम्बोमध्ये जायचे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करायचे आणि इथून तुम्हाला थोडा पुढे आल्यानंतर इथून 2 हे जे इफेक्ट आहे त्यामधला हा जो दुसरा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून खालची जी लाईन आहे अशा प्रकारे वाढवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून अशा प्रकारे झाल्यानंतर पुन्हा आपल्या त्याच सेम प्रोसेस आहे फक्त इफेक्ट दुसरा बदलायचा आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना त्याच्या हा जो आपण मगाशी हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट केला त्याच्या मागे थोडं तर हा एक इफेक्ट मिळून जाईल. हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी लाईन आहे ती संपूर्ण न्यायची बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आता हा जो राहिला आपला शेवटचा इफेक्ट तर तो सुद्धा आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन दिलेला आहे तर सिम्पली इथून स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करायचे
आणि हे प्रो संपल्यानंतर एक इफेक्ट मिळून जाईल. हा जो लेडीजचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, खालची लाईन संपूर्ण दोन्ही न्यायच्यात आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. सेम इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्या अजून एक इफेक्ट आहे, सेम प्रोसेस आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन त्याच्या पुढचा असेल हा जो इफेक्ट आहे तो. तर ओके, तर सिम्पली आपण जो पहिला यूज केलेला तो जिथे आपण यूज केलेला आहे तो इथे सिलेक्ट करायचा तो इफेक्ट आणि सेम प्रोसेस करायची, लाईन न्यायची. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो आपण इनमध्ये दिला आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला खूप म्हणजे थोडं स्क्रोल करायचं अशा प्रकारे आणि इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. हा तो सिलेक्ट करायचे आणि खालची जी लाईन आहे ती तुम्हाला 10 नेशन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता. हा इफेक्ट आहे तो. हे झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला आता काय करायचं आहे, ओव्हरलेचं इथं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲड ओव्हरले. इथून तुम्हाला आपण जे इमोजी PNG दिले ऑल मटेरियलमध्ये ते सिलेक्ट करू, अशा प्रकारे तुम्ही ॲड करायचे इथे. ओके, तर हे ते ॲड केल्यानंतर हे जी लाईन आहे ती संपूर्ण याची जेवढा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे फोटो आपण आहे तो तितक्यावर अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता तुम्ही. ठीक आहे, तर हे समजलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही जो हा टॅडस आहे तो क्रिएट करू शकता CapCut ॲप्लिकेशनमधून. तर हा जो आपण टॅडस क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक बांधाचा आयकॉन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय बाय, जय महाराष्ट्र, थँक्स फॉर वॉचिंग.